नमस्कार मंडळी, मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अक्षूज ब्युटिफुल लाईफ. तर सकाळचा टाईम आहे आणि मी सकाळचा स्वयंपाक करते आहे, म्हणजे मिस्टरांसाठीचा टिफिन. तर आज जसं की मी आता तुम्हाला दाखवलं की काळा वाटाण्याची भाजी करते आहे. तर ॲक्च्युली 2 ते 3 दिवसापूर्वी मी ही भाजी केली होती आणि व्हिडिओ पण हा तेव्हाच शूट केला होता, पण काही कारणामुळे हा अपलोड करायचा राहिला. सो तो व्हिडिओ मी तुमच्याशी आज शेअर करते. खूप टेस्टी आणि चमचमीत ही भाजी होते. तुम्ही भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत, भाकरीसोबत, सगळ्यांसोबत ही भाजी अशी मस्त लागते. सो ह्याच्यासाठीचा जो मसाला आहे तो मी प्रिपेअर करते. आणि मसाला प्रिपेअर करायच्या आधी मी काय केलेलं आहे, वाटाणा कुकरला लावलेला आहे हळद मीठ घालून. तर 4 ते 5 शिट्ट्या त्याला काढून घेणार आहे मस्त. आणि मग त्याच्यानंतर त्याला आपण फोडणी देणार. तर वाटण्यासाठी मी इथे काय केलं, ओलं खोबरं जे आहे, सुकं खोबरं जे आहे ते मी भाजून घेतलं आहे तव्यावर, तेल न टाकता. पण आता लसूण भाजण्यासाठी मी थोडंसं तेल घातलेलं आहे. आणि थोडंसं तेल घालून लसूण थोडासा असा तपकिरी तांबूस होईपर्यंत मी लसूण भाजून घेते. आणि इन बिटवीन तुम्ही माझ्या कढईवर पाहू शकता की इरा उठली आहे. मी उठायच्या अर्ध्या पाऊण तासातच इरा उठून जाते. तर तिला असं सोबत घेऊन मला मग पुढची कामं करावी लागतात. सो एनिवेज आता हे रोजचं आहे आणि आवडीच्या गोष्टी आहेत. तर इथे पहा, कुकरच्या पलीकडे शिट्ट्या होत आहेत, मिस्टरांच्या आंघोळीचं पाणी गरम होतं आहे आणि माझं चाललेलं आहे स्वयंपाकाचं. आणि इराला घेत घेत मी हा मसाला प्रिपेअर करते आहे. आणि या मसाल्याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, हा मसाला तुम्ही जर सपोज असं सगळं भाजून थोडं जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन तुम्ही प्रिपेअर करून ठेवलं, फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की वाटण करत असताना, म्हणजे मिक्सरमधनं हे बारीक करत असताना त्यात पाणी अजिबात घालायचं नाही. आणि जर तुम्ही बिलकुल पाणी नाही घातलं ना, तर हा मसाला तुम्हाला 8 दिवस राहणार आहे. म्हणजे सपोज जर तुम्ही संडेला हा मसाला बनवला ना, तर तुम्ही पूर्ण तो वीक तुम्ही यूज करू शकता. आणि सगळ्या प्रकारची कडधान्य तुम्ही त्यात बनवू शकता. इवन थोड्याशा ज्या पातळ भाज्या असतात तेही त्यात बनवू शकता. खूप छान मसाल्याने हा टेस्ट येते. तर तिथे माझा मसाला थंड होतो आहे, तोपर्यंत मी इथे काय केलं, चपातीसाठीचं जे पीठ आहे ते मी मळून घेते आहे. तर अगदी म्हणजे माझ्या काही फार चपात्या नसतात, मिस्टरांच्या टिफिनच्या. आणि कधी कधी ते लोक ब्रेकफास्टला पण खातात, जर माझा ब्रेकफास्ट प्रिपेअर नसेल तर, जसं की आज नाहीच आहे. तर मग चपाती पण खातो श्री ब्रेकफास्टसाठी, आणि आर्या एखादी चपाती खाते, आणि माझ्या 2 असतील. तर अशा एक 6-7 चपात्या मला रोज लागतात. तर त्या अकॉर्डिंग मी इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आणि पीठ पूर्ण भिजवून झाल्यानंतर मी थोडंसं तेल त्यावर फिरून एकदा छान असं ते मळून घेते. एकच सेकंड ना, मला इरा आवाज देते. आणि आज ना ॲक्च्युली व्हॉइस ओव्हर करताना तुम्हाला माझा आवाज पण थोडासा वेगळा येत असेल, कारण की मला जाम सर्दी झाली आणि रात्री सर्दीचं औषध घेतलं आणि आज सकाळपासून माझा घसा टाईट झालेला आहे. आणि त्यामुळे थोडासा आवाज म्हणजे सुरुवातीला एकदमच विचित्र येतो आणि बोलत राहिले की जरा बऱ्यापैकी येतो, असं चाललं आहे. तर इथे माझं कणिक भिजवून झालं आहे, तर त्याला झाकून मी ठेवलेलं आहे. आणि तिकडे माझा कुकरही झालेला आहे वाटाण्याचा. तर तोपर्यंत मी मिस्टरांसाठी चहा ठेवलेला आहे. तर ब्लॅक टी घेतात साधी चहा साखर घालून. समटाईम्स मी अद्रक घालते किंवा वेलची घालते, किंवा बऱ्याचदा मी ना गरम मसाला पण घालते, जसं की वेलची, काळी मिरी, दालचिनी. त्याने पण आता थंडीच्या दिवसात आहे ना चहा खूप छान लागतो. आणि ब्लॅक टीच करतो, कारण की मिस्टरांना आणि मला दोघांनाही ॲसिडिटीचा इश्यू आहे. मी क्वचित संध्याकाळी वगैरे किंवा दुपारी सगळी कामं झाल्यानंतर मी दुधाचा चहा करून घेते, पण ते कधीतरीच. आणि एरवी मग आम्ही असंच काळा चहा पितो. तर वाटण करण्याआधी मी इथे काय केलं, माझ्या मसाल्याच्या डब्यातली ना धनेपूड पूर्णपणे संपली होती. तर मी आधी धनेपूड लावून घेतली, कारण की नंतर ओला मसाला वाटायचा आहे, तर मग त्यानंतर मला ती पूड वाटता येणार नाही, म्हणून मग मी आधी धनेपूड करून घेतली. मी जिरेपूड धनेपूड घरातच करते. आणि जिरेपूड करताना मी जिरं थोडंसं भाजून मग त्याची पूड करते, कारण त्याचा सुगंध त्याने जास्त छान येतो आणि चवही तेवढीच छान लागते. पण धनेपूड करताना मी तसं नाही करत, मी भाजत वगैरे नाही, डिरेक्टली मी मिक्सरमधनं काढून घेते. आपली कच्चं धणं असतं ते मी डायरेक्टली मिक्सरमधनं काढून घेते. आणि आता मी खूप थोड्या क्वांटिटीमध्ये केली आहे, कारण की ह्याला थोडंसं जास्त वेळ फिरवावं लागतं ना, त्यामुळे थोड्याशाच क्वांटिटीमध्ये केली. आणि लगेच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा जो मसाला बनवला होता तो वाटून घेते.
तर मी सांगितलं म्हणून हा मसाला एकदा नक्की वाटून बघा, करून बघा ह्यात भाजी खूप छान होते. आणि मी ह्यात थोडीशी कोथिंबीरही घातली आहे. कोथिंबीरीने वाटणाला खूप छान चव येते आणि कोथिंबीर खूप चांगली पण असते आपल्या शरीरासाठी. रोजच्या जेवणात कोथिंबीर खायला हवी आहे, म्हणून मग मी ती यूज करतेच. तर येस, आता वाटून घेते. आणि इन बिटवीन चहा पण झालेला आहे. तो चहाचा गॅस मी ऑफ केला आहे आणि तिथे लगेच मी कुकर ठेवला आहे, ज्यामध्ये मला काळ्या वाटाण्याची भाजी फोडणीला घालायची आहे. आणि कुकर गरम होतो आहे तोपर्यंत मग मी मिस्टरांना इथे चहा वगैरे देते आहे. आणि आता एकदा का आपलं हे वाटण तयार झालं आणि जे आपण काळे वाटाणे आहेत ते उकडवून घेतले, तर इमिजिएट एक 10 मिनटात पुढच्या आपली भाजी रेडी होते. कारण आपण ती परत मिक्सरमध्ये लावणार असतो, सॉरी कुकरमध्ये लावणार असतो. माझं ना ॲक्च्युली मुलींकडे बघता बघताना थोडंसं माझ्या व्हॉईस ओव्हरमध्ये डिस्टर्ब होतं आहे. एनिवेज चालायचंच, आय नो, तुम्ही मला समजून घ्याल. 2 मुलींची आई असल्यामुळे मल्टीटास्किंग हे आहेच माझ्या अंगात, जे की आपोआपच आलेलं आहे. एनिवेज, तर कुकर छान गरम झाला होता, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत थोडंसं तापू दे. म्हणजे असं पण कडकडीत नाही की मसाला लगेच करपलाच पाहिजे टाकल्यावर, बऱ्यापैकी छान तापलं पाहिजे. आणि लगेच हा मसाला घालून घ्यायचा आणि अगदी 2 ते 3 मिनटं परतायचं आहे, कारण की ऑलरेडी आपण सगळं भाजून घेतलेलं आहे जे जे त्यामध्ये घातलं आहे ते. सो फार काही त्याला म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे असं नाही करायचं आहे. तर बऱ्यापैकी 1-2 मिनटं भाजून घेतला आणि मिक्सरच्या त्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून परत ह्यात टाकून घेतलं. आता ह्याच्यामध्ये ना मी आपले अगदी बेसिक मसाले, धनेपूड आणि लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ, हे सगळे बेसिक मसाले घालून ह्याला 2 मिनटं अजून भाजून घेणार आहे. ह्याच्यामध्ये ॲडिशनल असं काही टाकायची गरज नाही. हा जर तुम्ही छोले मसाला किंवा चिकन मसाला इथे वापरलात किंवा थोडासा गरम मसाला वापरला तरी चालेल, पण नसेल तरी काही हरकत नाही, नाही वापरला तरी चालेल. आणि बघा मस्त असा मसाला माझा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मी वाटाणा घालून दिलेला आहे. तर हे सगळं ना वाटाणा आपण भाजून केल्यामुळे ना या भाजीला ना तर्री पण छान येते. म्हणजे एक वरची जी लेअर असते ना ती बघूनच कळतं की भाजी काय मस्त झालेली असणार आहे. मी तुम्हाला दाखवेलच पुढे. तर आता मी कुकरचं इथे झाकण लावून घेते आणि ह्याला एक 3 शिट्ट्या आणखीन देईन आणि मग भाजी तयार होईल. शिट्ट्या होत आहेत तर मी चपात्या सगळ्या करून घेतल्या. ही माझी शेवटची चपाती चालू आहे आणि मग ती झाली की मग माझा सकाळचा स्वयंपाक इथेच थांबेल. मग त्याच्यापुढे जे काही घरची कामं किंवा मुलींची असेल, मिस्टरांचा टिफिन वगैरे भरणं, हे सगळं माझं सुरू होईल. आणि ओव्हरऑल मेस असा आहे. रात्रीची भांडी लावलेली नाही आहेत, जी की मी आत्ता लावेल. आणि हे पहा, मी तर्रीबद्दल सांगत होते ना, किती छान तर्री आली आणि किती छान भाजी दिसते ना. तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्याच्या आधी जर केली असेल तर माझ्याशी नक्की शेअर करा. आजचा ब्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका. भेटते उद्या एका छानशा ब्लॉगसहित.